नमस्कार, रोकठोक मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा प्रेक्षकांचं स्वागत आहे। नाशिक शहरातील 4 पैकी सर्वात महत्त्वाचा आणि मध्यमध्ये असलेला मतदारसंघाबद्दल आपण आज जाणून घेऊ। काँग्रेसच्या डॉक्टर हेमलता पाटील, रंजन ठाकरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि मनसेचे अंकुश पवार यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चित्र आता स्पष्ट झालं आहे। या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या विविध राजकीय पक्ष तसेच अपक्ष अशा 21 उमेदवारांपैकी 11 जणांनी माघार घेतल्यामुळे 10 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी या मतदारसंघात महायुतीतील भाजपच्या विद्यमान आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे व महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यात सरळ लढत होत आहे। नाशिक मध्य मतदारसंघातून पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर न झाल्याने फरांदे यांची धडधड वाढली होती। बऱ्याचशा अंतर्गत बातम्या अशा येत होत्या की भारतीय जनता पक्षाला देवयानी फरांदे यांच्या रूपात त्या ठिकाणी कन्फर्म सीट नाही असं होतं, त्यावर त्या निवडून येतील की नाही याची शंका ही भारतीय जनता पक्षाच्या गोटात होती। त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्याकडे देखील तुम्ही महायुतीमध्ये या, तुम्ही भाजपमध्ये या, तुम्हाला आम्ही उमेदवारी देऊ असा सरळ प्रस्ताव दिला होता। परंतु वसंत गीते यांनी नकार देत मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच राहील आणि महाविकास आघाडीमधूनच निवडणूक लढेल यावर ते ठाम राहिले। त्यामुळे भारतीय जनता पक्षाला दुसऱ्या यादीत देवयानी फरांदे यांना स्थान देत त्यांना थोडासा दिलासा दिला आणि तिसऱ्यांदा देवयानी फरांदे या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत। नाशिकमध्ये मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो। गत निवडणुकीत डॉक्टर हेमलता पाटील यांनी ऐनवेळी मिळालेल्या उमेदवारीचे शिवधनुष्य पेलत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती। यंदा त्या सुरुवातीपासून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या, त्यांनी प्रचारही सुरू केला होता। परंतु महाविकास आघाडीच्या जागा वाटपात नाशिक मध्यची जी विधानसभेची आमदारकीची सीट आहे, ते जे तिकीट आहे ते ठाकरे गटाच्या वाटेला गेल्यामुळे नाराज झालेल्या डॉक्टर हेमलता पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढवण्याची ठाम भूमिका व्यक्त केली होती। मात्र त्यांची मनधरणी करण्यात काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी यशस्वी ठरल्याने डॉक्टर हेमलता पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या क्षणी आपला अर्ज मागे घेतला। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे मुस्लिम, मराठा, दलित समाजाच्या मतांच्या जोरावर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। पक्ष नेतृत्वाचा आदेश मतदारसंघातील ज्येष्ठांशी चर्चा करून रंजन ठाकरे यांनी देखील बंडखोरी केलेली होती, परंतु त्यांनी देखील तो उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यामुळे महायुतीचं जे मतदान होतं ते फुटणार नाही आणि ते मतदान देवयानी फरांदे यांना मिळेल याची काळजी महायुतीच्या दुसऱ्या नेत्याने घेतली आणि त्यांना माघार घ्यायला लावली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून अंकुश पवार यांनी आपला अर्ज मागे घेतला। काँग्रेसचे अल्पसंख्याक आघाडीचे पदाधिकारी हनीफ बशीर, गुलजार कोकणी, स्वप्नील इंगळे, दानिश खान, वसीम शेख, अक्षय जाधव यांनी आपले अर्ज मागे घेतले। आता या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे मुशीर सय्यद यांच्यासह 10 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी महायुतीच्या प्राध्यापक देवयानी फरांदे आणि महाविकास आघाडीचे वसंत गीते यांच्यातच खरी लढत होणार आहे। नाशिकमध्ये मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीतील बंडखोरांनी माघार घेतल्याने ही निवडणूक दुरंगी होणार आहे। मात्र या मतदारसंघाचा काही भाग मुस्लिम बहुल असल्याने या भागातील मुशीर सईद यांनी अपक्ष उमेदवारी केल्याने काटेकी टक्कर होणार आहे। कारण मुस्लिम मतदार हा महाविकास आघाडीला मतदान करून वसंत गीते यांचं पारडं जड करतो की मुशीर सय्यद यांच्यामुळे मतं फुटतील आणि त्याचा फटका हा वसंत गीते यांना मिळतो हे आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर समजेल। नाशिकमध्ये मुशीर सय्यद यांची उपस्थिती निकालावर परिणाम करण्याची शक्यता आहे। नाशिक एक मतदारसंघ असताना 2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी भाजपकडून कब्जा केला होता या मतदारसंघावर। 2009 मध्ये मध्य नाशिकची निर्मिती झाल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार निवडून आला होता। 2014 मध्ये पुन्हा मध्यची जागा भाजपने घेतली, तर 2014 व 2019 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत भाजपने मध्य नाशिकची जागा आपल्याकडे राखली होती। परंतु आता पुन्हा भाजपने विद्यमान आमदारांवरती विश्वास व्यक्त केला आणि दुसऱ्या यादीत त्यांना तिकीट दिलं। महायुतीमधील भाजपच्या आमदार देवयानी फरांदे विरुद्ध मवियाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते यांची 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा लढत होत आहे। गत काही वर्षांमध्ये झालेले राजकीय सामाजिक बदल तसेच जातीय समीकरणांचे नवीन संदर्भही त्याला आहेत। त्यामुळे नाशिकमध्ये मतदारसंघात सध्या तरी जर विचार केला
मतदानाचा विचार केला, मतदारांचा विचार केला तर महाविकास आघाडीकडे जास्त मतदान आहे। त्याचं कारण असं, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, काँग्रेसची एक वेगळी मतांची फळी या नाशिकमध्ये मतदारसंघात आहेत। त्याचं कारण नाशिकमध्ये मतदारसंघामध्ये हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ होता, त्यामुळे काँग्रेसचं मतदान या ठिकाणी आहे। परत नाशिकमध्ये मतदारसंघात मुस्लिम समाजाचे जवळपास 1.5 ते 2.25 लाख मतदान आहे। हे मतदान जर वसंत गीते यांनी आपल्या ताब्यात पूर्णपणे खेचून आणलं तर देवयानी फरांदे यांना ह्या मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार होण्यास कदाचित अडचण निर्माण होऊ शकते आणि वसंत गीते हे महाविकासकडून ह्या मतदारसंघात आमदार होऊ शकतात। आता नाशिकमध्ये मतदारसंघात मागच्या निवडणुका ज्या झालेल्या आहेत त्यावेळेस नेमकं किती मतांनी देवयानी फरांदे निवडून आल्या होत्या किंवा त्या नाशिकमध्ये मतदारसंघात किती मतांचं अंतर ह्या दोन उमेदवारांमध्ये असतं त्यावर एक संक्षिप्त नजर टाकू। 2019च्या निवडणुकीमध्ये देवयानी फरांदे यांना 73,460 इतकी मतं मिळाली होती, तर 2 नंबरवरती असलेल्या काँग्रेसच्या हेमलता पाटील यांना 45,062 इतकी मतं पडली होती। त्यावेळेस देवयानी फरांदे ह्या 28,398 मतांनी निवडून आल्या होत्या। त्याआधी झालेल्या 2014च्या निवडणुकीत देवयानी फरांदे यांनाच 61,548 इतकी मतं होती, तर वसंत निवृत्ती गीते म्हणजेच वसंत गीते हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार होते 2014 साली। त्यावेळेस त्यांना 33,276 इतकी मतं होती। त्यावेळेस देखील देवयानी फरांदे यांनी वसंत गीते यांचा 28,272 मतांनी पराभव केला होता। तर 2009च्या निवडणुकीत वसंत गीते यांना जवळपास 62,167 इतकी मते होती। त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे 13 आमदार निवडून आले होते त्यापैकी एक आमदार हे वसंत गीते नाशिक मध्य मतदारसंघातून होते। त्यावेळेस त्यांनी डॉक्टर शोभा बच्छाव यांचा जवळपास 31,169 इतक्या मतांनी पराभव केला होता। प्रेक्षकांनो, ह्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार 2014-2019 या सलग 2 निवडणुकांमध्ये झालेले आहेत, अँटी इन्कम्बन्सी आहेत। बऱ्याचशा मतदारांमध्ये, बऱ्याचशा नागरिकांमध्ये देवयानी फरांदे यांनी मागच्या 5 वर्षात जी अपेक्षित होतं ते काम केलं नाही, त्यामुळे ते नाराज आहेत। ते मतदार आपले मत कोणाला देतात हे देखील महत्त्वाचं आहे। देवयानी फरांदे आणि वसंत गीते या दोघांमध्ये जर आता दुरंगी लढत होत आहे, त्यामध्ये बंडखोरांनी जरी माघार घेतली असली तरी हेमलता पाटील यांनी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीची फुटणारी मतं ही वसंत गीते यांना मिळतील, तर अजित पवार गटाचे रंजन ठाकरे यांनी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हा पक्ष महायुतीत असल्यामुळे महायुतीची फुटणारी मतं ही रंजन ठाकरे यांना मिळणारी मतं ही देवयानी फरांदे यांना मिळतील। परंतु ह्या मतदारसंघात काटेकी टक्कर आहे। हा सामना चुरशीचा होईल, कारण कोण कोणाला मतदान करेल आणि अँटी इन्कम्बन्सी सोबत देवयानी फरांदे ह्या पुन्हा एकदा आमदार होतील की वसंत गीते यांनी आपला जनसंपर्क आणि महाविकास आघाडीचा 3 पक्ष एकत्र आणि त्या ठिकाणी मुस्लिम दलित समाजाची मतं जास्त असल्यामुळे ती मतं वसंत गीते यांना मिळतील आणि वसंत गीते हे देवयानी फरांदे यांचा पराभव करून आमदार होतील का हे आपल्याला येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर समजेल। ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। तुमच्या मते तुम्हाला काय वाटतंय, नाशिक मध्येमध्ये देवयानी फरांदे की वसंत गीते विजयी होतील? तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा। आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, तो शेअर करा आणि जे बेल आयकॉन दिसतंय ते प्रेस करा, त्यामुळे येणारे चॅनलचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील।